नमस्कार. मी गौरी कुबेर. ऐकूयात आजचं सकाळचं पॉडकास्ट. काँग्रेसच्या खासदारांच्या विविध ठिकाणांवर इन्कम टॅक्स विभागानं छापेमारी केली आहे. या छाप्यांमध्ये मोठं घबाड हाती लागलंय. याविषयीची अधिक माहिती आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत. राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू झालंय. सध्या अधिवेशनात नवाब मलिक यांच्या सभागृहातील उपस्थितीवरनं वाद सुरू आहे. तो काय आहे हेही आज आपण ऐकणार आहोत. आज चर्चेतल्या बातमीमध्ये तृणमूलच्या खासदार महुआ मोइत्रा यांचं लोकसभेतनं निलंबन करण्यात आलंय. कॅश फॉर क्वेरी हे प्रकरण त्यांना भोवलंय. ते काय आहे हेही आपण ऐकणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या पॉडकास्टला अमेरिकेच्या कॅलिफोर्निया इथल्या स्टॅनफोर्ड मेडिसिन शास्त्रज्ञांच्या संशोधनाच्या एका महत्वाच्या बातमीनं. तुमच्या वाहनाचा अमुक एखादा पार्ट खराब झालाय म्हणून गाडी प्रॉब्लेम देतेय असं म्हणणारे मेकॅनिक आठवतायत? ज्याप्रमाणे तुमच्या वाहनाचा एखादा पार्ट खराब झाला किंवा खराब होण्याच्या मार्गावर असेल तर तुमची गाडी वारंवार त्रास देते किंवा बंदही पडते, तसंच काहीसं तुमच्या शरीराचंही आहे. तुमच्या शरीरातली महत्वाची इंद्रिय खराब झाली तर तुमच्या शरीराची गाडी बिघडू शकते. पण मग कोणत्या इंद्रियाचं कार्य कसं चालतंय हे आधीच कळलं तर कदाचित पुढे येणारे धोके म्हणजेच आजार थांबवणं शक्य होईल. अमेरिकेच्या कॅलिफोर्निया इथल्या स्टॅनफोर्ड मेडिसिन शास्त्रज्ञांच्या नेतृत्वात एक नवीन संशोधन नुकतंच नेचर ऑनलाईन या जर्नलमध्ये प्रसिद्ध झालंय. यामध्ये रक्ताच्या चाचणीच्या माध्यमातून तुमच्या शरीरातल्या 11 इंद्रियांचं वय ठरवणं शक्य झालंय. हृदय, स्थूलता, फुफ्फुस, रोगप्रतिकारता, मूत्रपिंड म्हणजेच किडनी, यकृत म्हणजेच लिव्हर, स्वादुपिंड पॅनक्रियास, स्नायू, मेंदू, रक्तवाहिन्या आणि आतडे आदी शरीरातल्या अवयवांचा यामध्ये समावेश आहे. शरीरातल्या विशिष्ट प्रथिनांचा अभ्यास करून या अवयवांच्या वृद्धत्वाचा अंदाज लावणं शक्य झालंय. त्यामुळे एखाद्या अवयवाशी संबंधित आजाराची पूर्वकल्पना आपल्याला मिळू शकते. या संशोधनादरम्यान 5,678 प्रौढ व्यक्तींचे 5 गट करण्यात आले आणि त्यांच्यावर अभ्यास करण्यात आला. या संशोधनातून असं समोर आलं की जैविक वय आणि काळानुसार झालेलं वय म्हणजेच क्रॉनिकल एज यात एखाद्या अवयवाच्या वयात 20% फरक असू शकतो. तर सर्व अवयवांच्या बाबतीत हे प्रमाण मात्र 1.7% एवढं आहे. जैविक वय आणि प्रत्यक्ष वयाच्या फरकामुळे 20 ते 50% मरणाचा धोका असतो. तसंच एखाद्या विशिष्ट अवयवाशी संबंधित आजार हा त्या अवयवाच्या वृद्धत्वाशी निगडीत असतो. या संशोधनातनं असंही समोर आलंय की हृदयाचं जैविक वय आणि प्रत्यक्ष वय यात जर फार फरक असेल तर हृदयविकाराचा धोका हा 250% वाढतो. आणि हाच फरक जर मेंदू आणि रक्तवाहिन्यांशी संबंधित असेल तर अल्झायमर्स सारख्या आजाराला निमंत्रण देणारा ठरू शकतो. या अभ्यासाचे ज्येष्ठ लेखक न्यूरोलॉजीचे प्राध्यापक टोनी वेस कोरी यांनी सांगितलंय की जेव्हा आम्ही गंभीर आजार नसलेल्या व्यक्तींच्या प्रत्येक अवयवाचा जैविक वय काढण्याचा आणि क्रॉनिकल वय काढण्याचा अभ्यास केला, त्यांची तुलना केली, तेव्हा आम्हाला आढळलं की 50 किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या 18.4% लोकांमध्ये कमीत कमी एका अवयवाचं वृद्धत्व हे जडलेल्या प्रमाणात अधिक होतं. या संशोधनामुळे भविष्यात अवयवांच्या वयामुळे होणारे आजार काही वैद्यकीय लक्षणं दिसण्याआधीच तपासणं शक्य होणार आहे. त्यामुळे एखादा रोग किंवा आजार होण्याआधीच अवयवांच्या बिघाडीवर काम करणंही शक्य होणार आहे. त्यामुळे आता वैद्यकीय शास्त्रात या संशोधनाला महत्त्व प्राप्त झालंय. श्रोत्यांनो, आता ऐकूयात इन्कम टॅक्स विषयीची ही एक महत्त्वाची बातमी. काँग्रेस खासदारांच्या विविध ठिकाणांवर इन्कम टॅक्स विभागानं छापेमारी केली आहे. या छाप्यांमध्ये मोठं घबाड हाती लागलंय. तब्बल 200 कोटी रुपयांची कॅश या ठिकाणांवरनं आढळून आल्यामुळं खळबळ उडाली आहे. झारखंड आणि ओडिसातल्याही कंपन्यांवर छापेमारी करण्यात आलेली आहे. ANIच्या माहितीनुसार बलदेव साहू इन्फ्राप्रा लिमिटेडच्या बौद्ध डिस्टिलरीज या कंपनीच्या झारखंड आणि ओडिसा इथल्या प्लांटवर इन्कम टॅक्स विभागानं छापेमारी केली आहे. काँग्रेसचे झारखंडमधले राज्यसभेचे खासदार धीरज साहू यांच्या मालकीची ही कंपनी आहे. दरम्यान या ठिकाणांवर एवढ्या मोठ्या प्रमाणात कॅश कशा प्रकारे आढळून आली आहे त्यामुळे खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या कॅशची अद्यापही मोजदाद सुरूच आहे. त्यामुळे या रकमेचा आकडा हा आणखीही वाढण्याची शक्यता वर्तवली जाते. इन्कम टॅक्स विभागाच्या या कारवाईनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केलंय. संबंधित त्या बातमीचा फोटो शेअर करत
पंतप्रधानांनी म्हटलंय की देशवासियांनो, या नोटांचा ढीग पहा आणि या लोकांच्या इमानदारीची भाषणं ऐका. जनतेकडनं जे लुटलंय त्यातला एक अन एक रुपया परत द्यावा लागेल, ही मोदींची गॅरंटी आहे. प्रफुल्ल पटेल नवाब मलिक यांच्याबाबत काय म्हणाले आहेत हे जाणून घेणार आहोत या पुढच्या बातमीतनं. राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे. सध्या अधिवेशनात नवाब मलिक यांच्या सभागृहातल्या उपस्थितीवरनं वाद सुरू आहे. मुख्यमंत्र्यांच्या दालनातल्या बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनामध्ये मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत एक बैठक पार पडली आहे. या बैठकीनंतर प्रफुल्ल पटेल यांनी माध्यमांशी बोलताना तटस्थ भूमिका मांडली आहे. ते म्हणाले, आता जो व्यक्ती मेडिकल बेलवर आहे, तब्येत त्यांची म्हणजे खालवली होती, ते सगळ्यांना माहीत आहे आणि म्हणून आम्ही त्यांच्याशी चर्चाच केली नाही. राजकीय चर्चा अजिबात आमची झाली नाही. फक्त एक सदिच्छा भेट, त्यांची तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आम्ही जरूर, मी पण घेतली होती, अनेक आमच्या सगळ्यांनी दादांनी घेतली होती, समोरच्या बाजूनही सगळे म्हणजे मान्यवर गेले होते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये नवाबभाईची भूमिका आज काय आहे की उद्या काय राहणार आहे त्याच्यावर मी भाष्य करू इच्छित नाही. आम्ही नवाब मलिकांची चर्चाच केली नाही. राजकीय कुठल्याही घडामोडीमध्ये त्यांना आम्ही म्हणजे सोबत सामील केलेला नाही. म्हणून निवडणूक आयोगकडे पण आम्ही नवाब मलिकांच्या कुठलाही कागदपत्र अॅफिडेव्हिट दिलेला नाही. आम्ही नवाब मलिकांचा बद्दल स्पष्ट सांगू इच्छितो की इलेक्शन कमिशन मध्ये कुठलाही कागद, दस्तावेज, अॅफिडेव्हिट नवाब मलिकांच्या आम्ही सादर केलेला नाही. प्रफुल्ल पटेल म्हणाले की सध्या केवळ त्यांची प्रकृती हाच मुद्दा असून त्यानंतर ते आपली भूमिका जाहीर करतील. त्यांच्या उपस्थितीवरनं गदारोळ झालाय. मात्र आसन व्यवस्था अध्यक्षच ठरवत असतात. मलिक हे राष्ट्रवादीचे आमदार असल्यामुळं त्यांची व्यवस्था तशी ठरवलेली असावी. दुसरीकडे लेटर बॉम्ब नंतर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेलं पत्र मला मिळालंय, ते मी वाचलंय. नवाब मलिक हे पहिल्यांदाच सभागृहात आले होते. आम्ही महायुती सरकारसोबत गेल्यानंतर ते पहिल्यांदाच बाहेर आहेत. अद्याप त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलेलं नाही. त्यांनी मत आणि भूमिका स्पष्ट केल्यानंतरच मी माझी आणि पक्षाची भूमिका स्पष्ट करेन, असं अजित पवार म्हणाले. श्रोत्यांनो, आता ऐकूयात आजच्या वेगवान घडामोडी. पतंजलीचे संस्थापक आणि योग गुरु बाबा रामदेव येत्या काही दिवसात उत्तराखंडमध्ये 10,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहेत. गुंतवणुकीमुळे हजारो लोकांसाठी रोजगारांच्या संधी उपलब्ध होणार आहेत, असं बाबा रामदेव यांनी म्हटलंय. उत्तराखंडमध्ये इतर कंपन्यांनी देखील गुंतवणूक करावी, असं त्यांनी आवाहन केलंय. सध्या हवा प्रदूषणाचं प्रमाण वाढलेलं आहे. त्यामुळे अनेक समस्यांना आपल्याला सामोरे जावं लागतंय आणि प्रदूषण करणारे घटक सांगणाऱ्या यंत्रांच्या प्रकृतीला भारतीय पातळीवर पेटंट मिळालंय. खानदेशातल्या प्राध्यापकांच्या चमूनं हे यंत्र तयार केलंय आणि त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होताना दिसतोय. कपिल शर्मा आणि सुनील ग्रोवर आपल्या कॉमेडीच्या अंदाजासाठी प्रसिद्ध आहेत. या दोघांच्याही भांडणामुळे सुद्धा ते अनेकदा चर्चेत असतात. आता मात्र नेटफ्लिक्सच्या एका शो मध्ये ते पुन्हा एकत्र दिसणार आहेत, असं म्हटलं जातंय. अर्चना पूरन सिंग यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका फोटोवरनं कपिल आणि सुनील एकत्र येणार असल्याची चर्चा चांगलीच रंगताना दिसतेय. T10 क्रिकेटमध्ये सुद्धा फलंदाज हमजा सलीम दारनं मोठा धमाका केलाय. त्यानं फक्त 43 चेंडूंमध्ये तब्बल 193 धावा ठोकल्यात. जरी त्याचं द्विशतक पूर्ण झालं नसलं तरी हमजानं T10 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा केल्याचा विश्वविक्रम आपल्या नावावर केलाय. या खेळीत त्यानं तब्बल 22 षटकार आणि 14 चौकार मारले आहेत. त्यानं या धावा 449च्या स्ट्राईक रेटनं पूर्ण केल्या आहेत. श्रोत्यांनो, आता ऐकूयात आजची चर्चेतली बातमी. तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. कॅश फॉर क्वेरी या प्रकरणात त्यांच्यावर विधानसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी ही कारवाई केली आहे. लोकसभेत या प्रकरणावर एथिक्स कमिटीचा अहवाल सादर करण्यात आला. या अहवालानंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची शिफारस करण्यात आली होती. या प्रकरणावर बोलताना लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी
संसदीय कामकाज मंत्री यांचा प्रस्ताव सभागृहात मतदानासाठी ठेवला. खासदार निशिकांत दुबे यांनी खासदार महुआ मोइत्रा यांच्या विरोधात तक्रार केली होती की त्यांनी सभागृहात प्रश्न विचारण्याच्या बदल्यात पैसे घेतले होते. हे प्रकरण तपासणीसाठी 15 ऑक्टोबर 2023 रोजी एथिक्स कमिटीकडे देण्यात आलं होतं. या कमिटीचा अहवाल सभागृहाच्या त्या कमिटीला प्राप्त झालाय. हा अहवाल स्वीकारण्यात आलाय. त्यानुसार महुआ मोइत्रा यांचं वागणं हे अनैतिक आणि खासदार म्हणून अशोभनीय आहे. त्यामुळे त्यांनी लोकसभा सदस्यत्वपदी राहणं हे योग्य ठरणार नाही आणि त्याच कारणानं त्यांचं लोकसभा सदस्यत्व हे निलंबित करण्यात यावं असा सूर होता. त्यानंतर त्यावर मतदान घेतलं गेलंय. त्यानंतर हा प्रस्ताव लोकसभेत मंजूर करण्यात आलाय आणि महुआ मोइत्रा यांच्या निलंबनावर शिक्कामोर्तब करण्यात आलंय. दरम्यान महुआ मोइत्रावर निलंबनाच्या कारवाईनंतर सभागृहाचं कामकाज हे 11 डिसेंबर 2023 पर्यंत स्थगित करण्यात आलंय. त्यामुळे सभागृहाचं कामकाज आता सोमवारी 11 डिसेंबर रोजी पुन्हा सुरू होईल. श्रोत्यांनो, हे होतं सकाळचं पॉडकास्ट. आजचं सकाळचं पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला सांगायला विसरू नका. यूट्यूबवर सुद्धा तुम्ही सकाळचं हे पॉडकास्ट आता ऐकू शकता आणि त्या माध्यमातनं तुमच्या प्रतिक्रिया, तुमच्या सूचना आमच्यापर्यंत जरूर पोचवा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सकाळचं हे पॉडकास्ट तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांना नक्की शेअर करा. तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. स्क्रिप्ट युगंधर ताजणे, नीलम पवार. वाचा, बघा आणि आता ऐका आणखी बातम्या isakal.com वर. तुम्ही हा पॉडकास्ट isakal वेबसाईट आणि ऍपवर सुद्धा ऐकू शकता. विसरू नका, या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍपवर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला.